नमस्कार मंडळी, मी सौरभ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आम्ही साखरपेठ गेलो चिखल नागरणीचा स्पर्धा बघायला आणि माझ्या मागे बघता ना तर तो आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे। रत्नागिरी आणि कोल्हापूर शहराला जोडणारा हा महामार्ग आणि या महामार्गाचं ना जोरदार असं काम चालू आहे आणि या मार्गावरती ना आपल्याला दोन घाट मिळतात, एक म्हणजे आंबा घाट आणि एक म्हणजे दाभोळे घाट। तर मंडळी, काल ना बराच मुसळधार पाऊस पडला आणि काल ना नदी नाले वगैरे बरेच भरून वाहत होते आणि आम्हाला वाटलं की आज पण पाऊस असेल, पण आज बऱ्यापैकी पाऊस कमी आहे आणि आम्ही आता चाललो आहे ते म्हणजे घरी शर्यती बघून, चिखल नागरणीचा स्पर्धा बघून। तर जाता म्हटलं की आपला जो दाभोळे घाट आहे तर त्या घाटाची नवीन अपडेट आणि एवढं पाऊस असून देखील ना या रस्त्याचं काम जोरदार चालू आहे। तर म्हटलं जाता या दाभोळे घाटाची नवीन जी अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचव आहे, तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। कारण आम्ही आता आहोत ते म्हणजे दाभोळेमध्ये, इथून आम्ही फाट्यापर्यंत जाणार, म्हणजे आपल्याला इथून पूर्णपणे दाभोळे घाट सुरू होतो ते आपल्या देवळे फाट्यापर्यंत। या रस्त्यावरती ना मोठमोठ्या गाड्या चालू आहेत, माझ्या मागे बघू शकतो। तर या महामार्गावरती ना दाभोळे घाटात छोट्या मोठ्या म्हणजे दरड वगैरे कोसळल्यात। आम्ही जेव्हा 2 दिवसापूर्वी आलो होतो ना तर तेव्हा 2-3 दरड कोसळल्या होत्या, पण त्याची तात्काळ काळजी घेतली जाते आणि रस्ता लगेच मोकळा केला जातो आहे। सो चला म्हणजे पटापट तुम्हाला आता दाभोळे घाट दाखवतो आणि आम्हाला पण आता पाऊस पण सुरू झाला आहे आणि आम्हाला पण आता घरी जायचं आहे। सो चला। आणि म्हणजे माझ्यासोबत बघता ना तर हा बघा, माझ्यासोबत श्यामा आला होता स्पर्धा बघायला, आम्ही दोघे मिळून गेलो होतो आणि इकडे रोडवरती ना मोठमोठे कंटेनर चालू होते। आपण आहोत आता दाभोळे बाजारपेठेत आणि इकडे बघताय ना तर हे आहे दाभोळे बाजारपेठ आणि याच्या पुढे ना बघा इथे एक ना छोटा अरुंद रस्ता लागतो। इथे बघताय ना तर हा आहे ब्रिज, हा थोडा अरुंद आहे, एकाच वेळी ना 2 मोठ्या गाड्या पास होत नाही। बघा एवढीशी जागा उरते आणि पावसाला पण आता जोर आलाय। काल जोरदार पडत होता आणि आज आम्हाला वाटलं आज सकाळपासून पुन्हा सुरुवात करतो की। काल जो पाऊस सकाळी सुरुवात झाली ना ते काल रात्रीपर्यंत पाऊस पडत होता आणि रात्रीपासून कधी झाला श्यामा कमी? सकाळी कमी झाला ना। हां, सकाळी कमी झाला ना तो आत्ता एक अर्धा तास झाला पडायला लागला आहे। आणि इकडे बघताय ना तर हा इकडे लांजा आपला मुंबई गोवा हायवे ना तर तिकडे हा रोड जातो डाव्या बाजूचा आणि हा सरळ जातो रत्नागिरी पालीमध्ये, रत्नागिरी कोल्हापूर हायवे। आणि इकडे बघताय ना एवढा पाऊस पडतोय तरी पण या रस्त्याचं काम चालू आहे डायव्हर्जन आणि आता इथून दाभोळे घाट सुरू झाला आहे। आणि माझ्या इकडे डाव्या बाजूला बघताय ना तर इकडे हे ब्रिजचं काम चालू आहे, इकडे पाटपर्यंत ब्रिज आहे, त्या बराच मोठा असा ब्रिज होणार आहे। जे दाभोळे मगाशी आपण बाजारपेठ बघितली ना तर तिकडून न जाता हा रस्ता शॉर्टकटने इथून ब्रिजने डायरेक्ट पुढे मार्केट सोडून बाहेर पडणार। आणि पावसाने पण बघा आता जोरदार हजेरी लावली। काल एवढा पाऊस पडत होता ना तरी पण आम्ही कामाला गेलेलो होतो पावसातून, श्यामा आणि मी, होय ना श्यामा? दाभोळे घाट सुरू आणि दाभोळे घाटात ना पूर्ण काम चालू आहे रस्त्याचं। आणि इकडे माझ्या उजव्या बाजूला बघताना बघा इकडे ना लोक लावणी लावतात। 1-2 दिवसापूर्वी अजिबात पाणी नव्हतं, तर आता बऱ्यापैकी पाणी झालं, त्याच्यामुळे लोक ना पटापट लावणी उरकून घेत आहेत। आणि इकडे रस्ता बघता ना पूर्ण रस्ता खोदलेला आहे, देवळे फाट्यापर्यंत पूर्ण रस्ता खोदलेला आहे दाभोळे घाट। आणि इकडे बघता हे बघा दरड वगैरे अशी कोसळते मध्ये मध्ये, त्याच्यामुळे जर कोण रत्नागिरी कोल्हापूर हायवेने येणार असेल ना तर दाभोळे घाटातून वगैरे किंवा आंबा घाटातून, पण आंबा घाटातलं आपल्याला काय माहीत नाही, पण दाभोळे घाटातून येताना थोडं सांभाळून ना, खास करून रात्रीच्या वेळी, कारण रात्रीच्या वेळी दरड वगैरे अचानक आली ना तर समजत नाही। आम्ही जेव्हा आलो परवा दिवशी तर आम्ही जिथे उभे होतो ना रोडवरती तिथंच वरून ना दगड्या एक दगड अशी खाली येत होती, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी थोडी जपून या। आणि रस्ता असा झालाय ना गाडी कधी स्लिप होईल काय सांगू शकत नाही, थोडा शॉर्टकट मारूया इकडे। मोठ्या 4 व्हीलर वगैरे असेल तर काय नाही, पण बाईक वगैरे असेल तर थोडी रिस्कच आहे।
कोकणची लाल परी पण आता पांढरी परी झाली ही बघा. एस.टी. महामंडळ. आता सगळे जिकडून शॉर्टकट मारतील त्याच्यामुळे आपल्याला पण आता तिकडूनच मारावं लागेल कारण बऱ्याचशा गाड्या इकडून येतील ना. गाडीचा पुढचा टायर ना असा नाचतोय. आणि इकडे माझ्या डाव्या बाजूला बघताय ना तर इकडे खाली ना दाभोळी नदी आहे. या नदीचं नाव काय सांगा? काजळी नदी. या नदीला पण काल बरंच पाणी आलं होतं आणि आमच्या भाव नदीला पण आलं होतं आणि अजून आहे थोडं. आणि इकडे बघताय हे बघा काम कसं चालू आहे. एवढा पाऊस पडतोय तरी काम चालू आहे बघा. शंभर मीटर आगे डायव्हर्जन आहे. ही बघा कोकणची अजून एक पांढरी परी आली. पहिला आपण कोकणची लाल परी म्हणायचो आणि आता इकडे बघताय बघा एस.टी. महामंडळ पांढरी परी. समोर बघताय समोर पूर्ण आहे दाभोळे घाट तो बघा. आणि दरड बघा रस्ता खोदलेला बघा कसा दिसतोय ना. दरड वगैरे कोसळलेली मध्ये मध्ये. आणि इकडे डान्सिंग होत आहे. डान्सिंग सांबार झाले रस्त्यावरती. सगळा चिखल. हा तर कमी आहे. आम्ही कधी आलेलो परवाच्या दिवशी एक बंटी आणि मी आलेलो एक तीन की 4 दिवसापूर्वी ना. असला चिखल होता एक नंबर. दोन्ही पाय टेकवून खाली जायला लागत होतं. 4 व्हीलर वाले बघा कसे सुसाट जात आहेत. आणि त्यांच्या बाजून जर गेलं ना तर सगळा चिखल तोंडावर. इथे फक्त रोडवरती पाणी आलं आहे बघा. मगाशी आम्ही गेलो तेव्हा भरपूर होतं आता थोडं कमी झालं. आणि इकडे बघताय बघा रस्त्याचा परत एकदा काम चालू. आणि ह्याच्यातून सांभाळून हमको जाना पडेगा कारण रस्त्यावरूनच पाणी जातं आहे बघा. काय टेकवीत चला. इधर कोण नाला टाकणार. इथे नाला टाकायचं काम चालू. दाभोळे घाट. हे दाभोळे घाटाचं सर्वात बेकार टर्निंग. या टर्निंगमध्ये ना महिन्यातून किंवा 15 दिवसातून एक ना एक तरी ॲक्सिडेंट होत असतो ना. हो श्यामा. आपण परवा दिवशी आलो तेव्हा एक कंटेनर असा उलटा फिरून परत पाठी गेलेला होता. झाडं पण हे काय आहे हे कमी करतात की काय झालं. कंटेनर काहीतरी काम चालू होतं. हा बघा इथून परत रस्ता चांगला आहे इथून थोडा. आणि इकडे बघता हे बघा छोटे धबधबे बघा कसे पडतात कातळातून. एक नंबर. असंच नजारा सेम मासाळा बघायला मिळतो आपल्याला. कातळातून वरून झरे येतात ना खतरनाक वाटतं. जर तुम्ही रात्रीच्या वेळी आलात ना किंवा जर सकाळच्या वेळी एक सकाळी 5 ते 6च्या दरम्यान कधी कधी ना या घाटात भरपूर असं धुकं असतं. म्हणजे पुढ्यातल्या गाड्या पण आपल्याला दिसत नाहीत एवढं दाट धुकं असतं. आणि इकडे दरड बघताय ना कशा हळूहळू खाली येतात एक एक दगड. त्याच्यामुळे फक्त थोडं सांभाळून या. ही बघता ना ही बघा ही एक दरड खाली आली होती आम्ही आलो होतो त्या दिवशी. आणि पुढे 2 आहेत. आपल्याला मान देत आहेत. आणि ही बघा इथे एक दरड खाली आली होती आणि पुढे पण आहे थोडी. ही बघा
या घाटात दरड वगैरे जर खाली आली ना तर ती पटापट माती किंवा जे दगड वगैरे रस्त्यावर येत आहेत ना तर ते साईडला करून लगेच रस्ता मोकळा करून ट्रॅफिक वगैरे एक दीड तासात क्लिअर केलं जातं. एवढी या रस्त्याची काळजी घेतली जाते आणि एवढं या रस्त्याचं काम भारी आहे. आणि आता जवळजवळ दाभोळे घाट संपत आला आहे आणि ते एक 300 ते 400 मीटरवरती ना आपल्याला आता देवळे फाटा लागेल. दाभोळे घाट समाप्त. आता इथून थोडं थांबूया आणि तुम्हाला इथून वरून दिसणारा नजारा दाखवतो. तर म्हणजे दाभोळे घाट संपतो ना तिथे थांबलो आम्ही आणि ते एक 200 मीटरवरती ना आपला देवळे फाटा आहे. तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता इथे थांबलो आहे कारण इथून वरून जे नजारे दिसतात ना अप्रतिम नजारे दिसतात ते तुम्हाला दाखवतो मी. तर इकडे बघता ना तर आहे रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग. संपूर्ण घाट तुम्ही बघितलात आणि रस्त्याचं काम किती चालू आहे ते. आणि इथे थांबलो आहे ना आपण तर इथून ना हा खालचा काय असा काही नजारा दिसतो. समोर बघताय तर तिकडे आहे ती काजळी नदी. ती बघा ती पूर्ण अशी तिकडून वाद येते दाभोळ्यातून. समोर आहे तो तिथपासून दाभोळे घाट चालू होतो ते बघा समोर तिकडे पासून असा पूर्ण हा दाभोळे घाट आहे. खोदलेला आपलं पूर्ण दाभोळे घाट दिसतं आणि खाली बघताय हे आहे दाभोळे कोंड वगैरे इकडे पूर्ण त्या साईडला. तिकडे पलीकडे जर गेलात तर तिकडे आहे घाटोळे आणि इथून ना आपल्याला माचाळ पण दिसतो. तर आता पूर्ण धुकं झालं आहे तर त्याच्यामुळे माचाळचा डोंगर काही दिसणार नाही. पण इथून ना आपल्याला एक आपली खालची दाभोळ्यातली काजळी नदी दिसते. जर पाऊस गेला आणि जर धुकं क्लिअर झालं ना तर पूर्ण नजारा ना एक नंबर आणि अप्रतिम आणि बघण्यासारखा असतो. इकडे बघता ना बघा श्यामा काहीतरी आरशात बघतोय. अरे श्यामा काय बघतोयस? गाड्या बघतोयस? गाड्या श्यामा गाड्या बघतो. गाड्या मोजतोयस की गाड्या बघतोयस? पाऊस बारीक बारीक चालूच आहे आणि आम्ही आता इथून थेट ना घरी जाणार आहोत. तर म्हणजे कोकणात ना बरेच असे घाट रस्ते पाहण्यासारखे असतात आणि आमच्या इकडे जर म्हणाल ना तर हा एक दाभोळे घाट आणि आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर शहराला जोडणारा असे 2 घाट रस्ते मिळतात. आणि या घाटात ना दाभोळे घाटात जर कोकणात भरपूर पाऊस पडला ना किंवा या दाभोळे पट्ट्याचा कधी बराच असा पाऊस पडला तर या दाभोळे घाटात ना बऱ्यापैकी असं धुकं असतं. पण जर आंबा घाटात म्हणाल ना तर कंपल्सरी कधी ना कधी धुकं असतंच. तर मंडळी कोकणातील हाच एक दाभोळे घाट आणि यात दाभोळे घाटातील ना एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की करा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तो आजची व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या लवकरच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.